इथून काहीच दिसत नाहीये. बोलतो हळू, तुला काही घुसवलीस, हळूहळू घ्यायची होती. Then वॉटर स्पोर्ट्स करतोय आपण. अरे कोणी जेवण देतं का जेवण? कफा 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 लाया 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 लाया. हे टिकरा, ते गणपतीपुळे आले की मला उठवते का? जे पण टर्न्स असे येऊन वर चाललेत ना, सगळ्या टर्न्सला काय बोलते? तेच येऊर सारखं वाटतं. 4 वाजले आहे. आम्ही मस्त आंघोळ केली आहे, रेडी झालो आहे, चहा पितो आहे. 3ला उठलोय. तेजसच्या मम्मीने चहा आणि थेपला बनवला आम्हाला नाश्त्यासाठी. आम्ही खातो आहे. आता आमची जर्नी सुरू होणार आहे. आमचा पोटाचा फ्यूल भरलेला आहे, गाडीचा फ्यूल पण भरलेला आहे. तेजस कसा लडखडतोय, माझी एवढी मोठी बॅग आहे. करा कुठली बॅग कुणाची आहे. ही ट्रिप सुरुवात होते आहे इकडनं, म्हणून मग देवाला नारळ तर दिलाच पाहिजे. गणपती बाप्पा सुरू. येस, गणपती बाप्पा मोरया. आम्ही लोक फर्स्ट टाइम कुठल्या ट्रिपला बोलतात ना की जो टाइम प्लॅन केला आहे त्या टाइमाच्या अकॉर्डिंग निघालो आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली 4चा टाइम एम केलेला आणि एक 10-15 मिनटं मागून चाललो आहे आम्ही. आणि एवढ्या लवकर निघालो आहे ओनली अँड ओनली बिकॉज अपॅरेंटली सगळेजण आता नाव कोकण इज द न्यू गोवा आय थिंक. तर सगळेजण तिकडे गेलेत. म्हणजे आम्हाला जिथे जायचं तिथे सगळ्यांना जायचं असतं ऑफकोर्स, बिकॉज कमॉन मी चालली आहे तर कमॉन असलीच पाहिजे लोक. तर म्हणून मग टू बीट देम ऑल इन ट्रॅफिक आम्ही म्हणून लवकर निघालो आहे. लेट्स होप दॅट असंच हो. लेट्स सी. आता लवकर तर निघालो आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे की इफ वी विल ॲक्च्युली बीट देम. स्टार्ट तर चांगली झाली आहे. नाव आय एम एक्साइटेड. मस्त बीच 7:30 झाले. एकदम करतोय कारण तिथे थंडी खूप आहे. आम्ही आता 15 डिग्रीज आहे आणि भाई खरंच मी आता हात म्हणजे थंड झाले आहेत करून इथे. आणि आम्ही इथे थांबलो आहे नाश्ता करायला. वॉशरूम बघून थांबलोय आपण बेसिकली. हे मोठं असं दिसलं म्हणून आम्ही बोललो की चला बाबा जाऊया तिथे. आता सनराईज दाखवून सगळंच दाखवते तुम्हाला. फर्स्ट स्टॉप असणार आहे गुहागर. गुहागरला आम्ही बीच वरती जाणार आहे. त्याच्यानंतर अजून एक बीच आहे आमच्या आयटनरीमध्ये. बीचचं नाव काय आहे? आ गया सिंगापूर. सिंगापूर. माळशेजला कुठे आलो आपण? माळशेज शाबाश. माळशेज घाट. 8 वाजलेत यार. 4ला निघालो, 8 वाजलेत. नाश्ता ब्रेक चांगला होता पण मस्त चांगला होता. एनर्जी अशी एनर्जाइज झालो आहे आम्ही. आता परत गारवा आहे म्हणजे धूर आहे पण गारवा तर आहे बाई. फॉग किंवा फॉग आहे पण गारवा सुद्धा आहे. गाडीमधून दूर निघत नाही पण आहे दूर निघतो डायरेक्ट. Let's go. गाड़ी रोक. राणा साहब यहाँ नहीं रुक सकते, पीछे गाड़ियां आ रही हैं. गाड़ी रोक, गाड़ी रोक. काय अमेझिंग व्ह्यू आहे गाईज. मागे तुम्ही बघत असाल तर फक्त धुकं आहे, खाली व्हॅली आहे आणि फुल धुकं आहे. इकडे आता थोडंसं काम चालू आहे. ते माय नेम इज खानवाला होतं ना ते पूर्ण क्लाउड. ऍक्च्युली मागे पूर्ण क्लाउड होतं फुल थिक वाले. इकडे पूर्ण धुकं पसरलंय. ऍक्च्युली पूर्ण धुकं पसरलंय म्हणून ते कळत नाहीये पण मागे ना असं वाटत होतं की असे क्लाउड्स आहेत. वरती सगळं क्लिअर दिसत होतं आणि खाली पूर्ण क्लाउड दिसत होते प्रॉपर. व्ह्यू आपण बघतो ना की असं ढगच ढग दिसतात डोंगरांच्या मध्ये, तसा व्ह्यू होता तो. क्रेझी. रस्त्यामधून गाड्या काढायच्या आम्हाला. आमच्याकडे आमचा पर्सनल ट्रॅफिक असिस्टंट आहे. गाडी बरोबर चालली आहे. ऑल कॉन्फिडेंटली कशी टाकतो? तू टाकली लेफ्टला की बोलला इथून काहीच दिसत नाहीये. तुला बोलतो हळू, तुला काही घुसवलीस, हळूहळू घ्यायची होती. स्क्रॅच लागले का? हा थोडासा हे झालंय डेंट. थोडासा आलाय Then डेंट म्हणजे थोडंसं दबलंय खाली. चल बघ तू नंतर. आता गाडीमध्ये पॅसेंजर प्रिन्सेस बसलेले दोघी काही करत नव्हते, फक्त बसून होते. आणि जसं डेस्टिनेशन आलंय गाडी थांबली आहे. आता ह्यांचं सुरू झालंय बघ तन्वी. मेकअप, गुगल मॅप स्किन दाखवून केअर बोलतोय काहीच करत सगळं. नव्हते. काय गुगल मॅप्स दाखवले मस्त एकदम. 2 युटर्न 4-5 युटर्न. एक नंबर गुगल मॅप्स. आणि त्याच्यानंतर बोलायचं पण की माही काय चुकी नाहीये बाई. व्हेरी गुड बाई. सगळं स्वतःहूनच करतो. ओ माय गॉड.
काय बोलली परत बोल ना. तेजस सगळं स्वतःहून करतो. ऐकलं काय? तू ऐकलं का? वोटर आयडी ऐकलं? कुठल्या तरी पार्टीज कडे समजलं. जातो, खूप पैसे मिळेल हे अशी साईड घेण्यासाठी. असं असतं. गाईज आम्ही पोहोचलोय आता फर्स्ट लोकेशन कडे, आपल्या गुहागर बीच कडे. आणि काय मस्त बीच आहे यार, काय क्लीन आहे, म्हणजे लेजिट, म्हणजे एवढा क्लीन बीच. आणि ते पण सॅटरडे आहे आज, पण तरी गर्दी काहीच नाही आहे. आणि खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. बघा ही पोचली पण लगेच पळते नुसती बीच बघितल्यावरती. आरामात पडशील. किती क्लीन आहे यार बीच, खरंच मस्तच. पहिली बेटी झालेली आहे. मॅडमची चप्पल तुटलेली आहे मस्त एकदम. काय नाही, हा दॅट मीन्स येस, तेच तेच ते म्हटलं, स्टार्टला मला नवीन चप्पल मिळणार. तेच बोललो. कसं काय सॅड कैसी होती ही, खुशी का माहोल होना चाहिए. नाही, कोणीतरी बोललंय, आता मला माहित नाही कोण बोललंय, पण कोणतरी बोललंय की हर एक चीज में खुशी ढूंढो. एक जण खुश होतं, एक जण खुश होतंय. ठीक आहे. याची स्टोरी तुला माहिती आहे का? नाही, सांगा मला. याची स्टोरी अशी आहे की हा राजा आहे, हे सगळे त्याचे हे थांब असतात. थांब, दाखव राजा दाखव. हा जो सिंहासन सारखा दिसतो ना वरती, इसका बाकी नीचे का जो है वो सेनापति लोग हैं. अच्छा और ये बाकी के जो लोग हैं ये सब ये उसके सोल्जर्स है. तो अच्छा. होता क्या है कि राजा का 2 बेटे लोग रहते हैं. हाँ. वो गांव में कुछ तो चोरी वगैरह करते हैं आणि ते कुठेतरी हे होतात, फरार होतात. मग राजा बोलतो या लोकांना की तुम्ही जाऊन शोधून या त्याला. मग हा जातो, त्याला मिळत नाही, हा जातो, त्याला मिळत नाही, आणि सगळे 3रा 4था 5वा जातो, त्याला मिळत नाही. मग शेवटी राजा वैतागतो, बोलला तुम्ही सेनापती बसून काय करताय, तुम्ही पण जायचं. मग एक सेनापती जातो, त्याला मिळत नाही, दुसरा सेनापती पण जातो, तिसरा पण जातो, आणि सगळे सेनापती आणि 2 मुलं असतात. मग ते मिळत असतात त्यांना, सेनापती सगळे जातात, 5 पाहिजे जातात. आणि मग राजा वैतागतो शेवटी. मग राजा बोलतो काय चाललं, कुठेच माझे मुलं, कुठेच माझी मुलं. तर शेवटी राजा असा इथून उठतो आणि त्याच्या आतमध्ये त्याचे 2 मुलं लपले असतात खुर्चीच्या खाली. हे 2 मुलं त्या खुर्चीच्या खाली लपले असतात, म्हणून ते भेटत असतात कुणाला. क्रेजी भाई, क्रेजी. थेपले के साथ चटणी नहीं है और केचप नहीं है, काय ना करायचं. थेपला एक बाईट. थेपला चॉकलेट खातीये ही. साईडला घे जरा. मी सांगते, आज ये जो है जो मेरे को ट्रोल कर रहे हैं, कल मेरा वही बिजनेस देख के नहीं उन्होंने उसकी फ्रेंचाइज खरीदी ना. मैं बता रही हूँ तुम लोग को. यार करतोय पण यार. नाही चांगलंय, काही म्हणा, काही म्हण. नाही खरंच चांगलंय. कुछ नाही मतलब. सगळ्यांनी खाल्लं पाहिजे म्हणून बोलायचं. नाही खरंच चांगलंय. कॅमेरा बंद कर. आणि त्यामध्ये पॅनकेक सारखं वाटतंय. तर आता आम्ही आलो आहे आमच्या सेकंड स्पॉट वरती, विच इज दशभुज गणपती मंदिर. आणि एवढं छान दिसतं आहे, आय एम सुपर एक्साइटेड कसं असणार आहे. चला आपण हे पटकन एक्सप्लोर करूया. चाललो आहे दशभुज मंदिरामध्ये. आम्ही गुहागर बीचवरनं आता डायरेक्ट इथे आलो आहे. आम्हाला आय थिंक काहीतरी 20-15 मिनिट्स लागले असतील आणि 1:30 झाले आहे. बाय द वे हे मंदिरचं ओव्हरऑल सगळं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. तर मग आता चला बघूया तिकडे काय काय आहे करून. आणि भूक पण भरपूर लागली आहे, तर आता बघूया जेवण कधी खातो आम्ही. तेजस, मी काय बोलते, माझी चप्पल ॲज यू नो खराब झाली आहे, तर मग काय वाटतं तुला कुठले चांगले दिसते? चप्पल चोर. तेजस, हे काय माहितीये का? आय शो यू. हे ना, तू एक कॉइन घ्यायचा आणि तो कॉइन तुला तिथे लावायचा आहे आणि असा पकडून ठेवायचा आहे तुला, जसं तिने पकडलंय. अँड देन यू हॅव टू से सम विश. चिटकून राहिला तर तुझी विश एक्नॉलेज केली. हा व्हिडिओ आपण आठवण म्हणून ठेवूयात, आणि जर ते झालं तर मग हा व्हिडिओ तेव्हा आपण स्टिच करू, की मी रिव्हील करूयात. बेळमेश्वर मंदिरात जाता जाता आम्हाला हे स्वामी समर्थांचं मठ दिसलं. एवढं सुंदर असं मठ. आम्ही विचार केला इथे पण आपण दर्शन घेतलंच पाहिजे.
तर ऑन द वे होतो काय मस्त लोकेशन भेटलं यार. एक छोटासा ब्रिज आहे, पण ब्रिजमध्ये हे बघा ना यार काय सीन आहे कोकण ना यार खरंच. असे बघा ना कोकोनट ट्रीज वगैरे एकदम मस्त. काय व्ह्यू आहे बे, म्हणजे क्रेझी. हवा पण मस्त चालू आहे आणि पूर्ण समुद्र आहे समोर. म्हणजे कॅमेरा पण जस्टिस करत नाही ॲक्च्युली याच्यासाठी. सगळ्यांनी आलं पाहिजे यार इकडे, आलंच पाहिजे मला तर वाटतं. खरंच एवढं मिस करत होतं, म्हणजे तुम्ही येत नाही ना इकडे म्हणजे काहीतरी मिस करताय असं लाईफमध्ये. खरंच एक ट्रिप कोकणची लाईफमध्ये मस्ट आहे म्हणजे आहेच. कारण एव्हरी प्लेस तुम्ही जाल ना, तुम्हाला रस्त्यावरती कोस्टल रोड घ्या, तुम्हाला छोट्या छोट्या जागांवरती असे मस्त असे स्पॉट्स भेटतील ना, मस्तच. दिस इज कोस्टल रोड बेबी. क्रेझी ह्यासाठीच तर आलोय यार. मस्त काय भारी वाटतं बघ. जेट्टीला पोचलोय आम्ही. इथे तिकीट काउंटर काढलेत, 390 रुपीज झालेत. ही आपली कार आहे, जेट्टीमध्ये जाणार. इथून काहीतरी 10 मिनिटचा रूट आहे फक्त. मग डायरेक्ट आपण जाणार जयगडला. आय मीन कम ऑन, तू एवढे मस्त कपडे घालून येतो, तुझ्यासाठी शिट्टी वाजली पाहिजे. आली रे. आम्ही लोक जेट्टीमधून आता राईड करतो आहे. तापसर पासून गणपतीपुळेचा जो डॉक येणार आहे तिथे जाणार आहे. सो दॅट आम्ही गणपतीपुळेला कनेक्ट होणार. खूप भारी वाटतंय, खूप मस्त व्ह्यू आहे इथे. श्वेताची फ्रेंड भेटली आहे तिला जेट्टीवरती. ती बघा सगळ्या गाड्या निघाल्या, अजून बोलत बसली आहे तिकडे. गाड्या संपल्या, जाशील परत आता. वा शेवटी आले पळत. थँक्यू. कोकणातील जय विनायक मंदिर हे वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. इकडे जो बांधलेला बागीचा आहे तो एवढा सुंदर आणि एवढा अवाढव्य आहे. एक छोटंसं आर्टिफिशियल पॉन्ड पण बांधलं आहे आणि इकडची स्वच्छता किंवा व्यवस्था पण खूप उत्तम आहे. आपल्या ठाण्याचे डिवायडर्स मध्ये प्लांट्स लावलेत ना ब्युटिफिकेशन साठी, हे तेच आहेत. मी कोकणात आली असेल, ठाणे माझ्या बरोबर आलंय आय गेस. आय मीन करी रेस्टॉरंट कडे आलोय आणि आम्ही इकडनं निघालो कारण 5 वाजले. आम्ही बोललो की जेवायला कोणी जेवण देत नाही, सगळे हकलतायत, बोलतायत की जावा येतून. 5 वाजता कोण येतं जेवायला. चायनीज भेळ होती, खाऊन घेतली असती. आम्ही सकाळी 7 वाजता खाल्लंय. आता वाजलेत 5, म्हणजे लेजिट 10 तास झालेत. आणि 10 तासानंतर मॅडमला खायचंय चायनीज भेळ. जे भेटेल ते मी खाईन, पण खायच्या गोष्टी खाणार. गणेश ढाबाने जर आम्हाला दगा दिला तर आई शपथ आम्हाला कोणतरी दाबा. विचार भाई, मी विचारून सगळे मला तर नाहीच बोलले आतापर्यंत. जेवायला गेम झालाय भाई आपला. मी झालोय. गेम झाला रे. श्रेया मोठा गेम. 5 ढाबा, गणेश ढाबानी पण आम्हाला दिला. हकललं. आमचा जो ड्रायव्हर म्हणजे आमचा जो मित्र आहे, जो आज गाडी चालवतो आहे, पण जेवायला ड्रायव्हर समजून तरी जेवायला द्या, चालेल मला. ड्रायव्हर लोकांची तशी पण काय अपेक्षा नसते. मी जेवली थोडासा मान सन्मान आणि बरं जेवायला द्या बस. मी जेवली नाहीये. काही माझ्या तोंडातून निघाला असेल तर त्याला सांभाळून घ्या, पाणी टाका त्याच्यावरती. तर लेजेंड आम्ही गाडीतून पण उतरत नाही, आम्ही गाडीतूनच असं करतोय भाई. कुछ आहे. ती लोक पण तिथून असं करतात. अरे कोणी जेवण देतं का जेवण. अजून वेज थाळी अवेलेबल आहे. थांब जर आता धावत आला ना की अरे या चला 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 तर समजा झालं. बाय बाय झूम कर भाई उसको. एवढी आतुरतेनं तुझी पण कधी वाट बघितली नसेल असं वाटतंय. ये फंस गया सीएम. एवढी मला भूक लागली. Are you sure you want to say this? मग Ever? मग Are you sure about मग Are you sure about it? तो बाद में फिर से पूछूंगी नहीं मैं. मुझे का बोलने से पेट नहीं भरता भाई. बघितले भाई आतुरतेने वाट तुझी. मला माहिती. गाईस
रात्रीचे 11:30 वाजले. आम्ही आत्ताच थोड्या वेळाआधी जेवून आलो आहे आणि आता आम्हाला जोरदार झोप आली आहे. सकाळी 4ला उठून निघालो आहे, ट्रॅव्हल करतो आहे कंटिन्युअसली. आम्ही आज 2-3 स्पॉट केले आहे. जेवायला एवढा लेट झाला आम्हाला आणि आता वी आर टू टायर्ड. आम्ही हा दिवस इथेच संपवतो आहे. उद्या आम्हाला सकाळी उठून गणपतीपुळे जायचं आहे. बघूया उद्याच्या दिवस पण आम्ही लवकर उठतो का, और टुडे वॉज जस्ट अ फ्लूक.